नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. द्राक्ष शेतीमधील बेदाणा शेती करत असताना बेदाण्याचं वजन किंवा टनेज आपल्याला चांगलं कसं मिळवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण आज सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यामध्ये करकम, आपलं गावाचं नाव काय? जळोली या गावात पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी मी व्हिडिओ घेतोय. माझ्यासोबत शेतकरी आहेत. बेदाणा शेतीमध्ये जर खरंच तुम्हाला बेदाणा बनवताना टनेज वाढवायचा असेल तर द्राक्ष शेतीमध्ये आपण गोडीबार असेल, खरड छाटणीमध्ये कसं कामकाज केलं पाहिजे. प्रामुख्याने आपल्याला बेदाणा टनेज वाढवत असताना जसं आपण एक 3 ते 4 किलो पासून 1 किलो बेदाणा त्या ठिकाणी जनरली ॲव्हरेज पकडतो, तर ते ॲव्हरेज आपल्याला कसं वाढवता येईल. बेदाण्याचं वजन, बेदाण्याचं लष्टर आणि चांगली गुणवत्ता मिळवल्यानंतर आपल्याला बाजारभावामध्ये जे 10 ते 15 रुपये किलो दर चांगला मिळतो, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. विजय रतलाल कोळेकर. मोठ्याने बोला. विजय रतलाल कोळेकर, राहणार जळवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आपला मोबाईल नंबर 9552 97 38 23. आपला माणिक चमन आणि थॉम्सन व्हरायटीचा प्लॉट आहे. पहिल्याच वर्षी तुम्ही खरड छाटणीपासून मार्गदर्शन घेतलंय डॉक्टर किसानचं. हो, घेतले. तर इतर म्हणजे इथून मागं तुम्ही बऱ्याच दिवसापासून शेती करताय. आता हा 12-13 वर्षाचा प्लॉट आहे. रिन्युवेशन आपण करून घेतलेलं आहे. होय. एकंदरीत डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरल्यानंतर खरंच जे सातत्याने मी व्हिडिओमध्ये बोलतो की खर्च कमी उत्पन्न जास्त, याचा काय अनुभव आला तुम्हाला? आता 4 महिन्याची बाग झाली. नाही, खर्च कमी झाला माझा, कारण बेसळ डोस भरपूर कमी झाला. आम्ही दरवर्षी भरपूर खत टाकतो, पण कमी झाली आणि क्वालिटी चांगली आली मला. कलर कलर शायनिंग आता 4 हा. महिने अजून आज 4 महिने झाले त्याला आता. आपण जर मनी असं गर आपल्याला दिसतंय 2 भागा होत आहे आणि गर जर चांगला मिळाला तर 100% चांगली शुगर आपल्याला येते. आणि चांगली शुगर आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंग करतात, माल काढणी करतात आणि रॅकवर टाकल्यानंतर चांगला बेदाणा जर तयार करायचा असेल तर हा गर, त्यामध्ये असणारी 22, 24, 25, 26 ब्रेक पर्यंतची शुगर, आणि त्या शुगरमुळे आपल्याला बेदाण्याची क्वालिटी चांगली मिळते. आणि बेदाण्याची क्वालिटी जर चांगली मिळाली तर बाजारभाव चांगला मिळतो आणि टनेज देखील एकरी साधारणतः 8 टनापर्यंत भरपूर शेतकऱ्यांनी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी बेदाणा तयार केलेला आहे. बरेचसे व्हिडिओ बेदाण्याचे युट्यूबला आहे. तर आपण काय करायचं या ठिकाणी महत्त्वाचा रोल आहे. द्राक्ष शेतीमध्ये ज्यावेळेस आपण फ्लावरिंग स्टेज असते त्यावेळेस थोडासा पीजीआरचा वापर बेदाण्यामध्ये केला पाहिजे. मग त्यामध्ये होमोब्रॉसनेट असेल, सीपीपीओ असेल, जसं मार्केटिंग असेल किंवा एक्सपोर्ट असेल, देशांतर्गत निर्यातक्षम बाजारपेठेचं आपण लोक काम त्या ठिकाणी करतो, तिथल्यापेक्षा कमीत कमी म्हणजे 70% कमी, पण पीजीआर हे गेलेच पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मनामध्ये संभ्रम असतो की सीपीपीओ वापरलं तर बेदाणा चांगला तयार होत नाही. तुम्हाला देखील शेड्यूलमध्ये सीपीपीओ एकदा आलं होतं, एकरी 500 ml फक्त. तुम्ही ते वापरलं का? वापरले. काय वाटतं मग, कलर वगैरे यायला काय अडचण दिसली का तुम्हाला? काय स्वदेश. तुम्ही इतर महाराष्ट्रातील बेदाणे शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल? डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरल्यावर काय अनुभव येतो? मला तर चांगला अनुभव आला. खर्च कमी झालाय आणि कलरही चांगला आलाय मला. घरही चांगला. आणि नक्कीच तुम्हाला आपण चर्चा करत आलो की 25 गुंठ्याचे 2 प्लॉट आहे तुमचे. 25 गुंठ्यामध्ये ज्यावेळेस पहिला प्लॉटचं हार्वेस्टिंग कराल, बेदाणा तयार व्हाल, त्यावेळेस मला फोन करा. किती म्हणजे दरवर्षी तुम्ही 2.5 टनापर्यंत जात होते, यावर्षी 3-3.5 टन निघतो का? आणि जो निघल तेच मला कळवा आणि 1 मिनिटाचा व्हिडिओ देखील मी तुमचा ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस मागवाल. तर शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस मण्यामध्ये 100% पाणी येतं आणि 25-30 दिवसानंतर आपण माल काढणार आहोत, अशा वेळेस आपल्याला मण्यामध्ये शुगर जर वाढवायची असेल आणि ममीफिकेशन होऊ द्यायचं नसेल, प्रामुख्याने ममीफिकेशन होऊ द्यायचं नसेल, तर लोड मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. तुम्हाला 20-22 किलो माल पाहिजे. 70-80-100 घडांची त्या ठिकाणी संख्येची गरज नाहीये. जर तुम्ही प्रामुख्याने 8-4ची लागवड असेल, एक 35-40-42 बंच ठेवा. 9-5ची लागवड असेल 50-55 गट ठेवा. 10-6ची लागवड असेल 60-65 गट ठेवा. तरी देखील तुम्हाला तेच ॲव्हरेज मिळेल जे 100-150 गट तुम्ही ठेवतात आणि ममीफिकेशन कमी होईल. न्यूट्रिशन मॅनेजमेंट जे आपण करतो, वेलीला पाहिजे तेवढं न्यूट्रिशन म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना तुमचा ज्यावेळेस 70-75-80 दिवसाचा प्लॉट होतो, मण्यात पाणी यायच्या 10-15 दिवस अगोदर जी सिंगल सुपर फॉस्फेटची 4 स्ट्रोक बरोबर निवळी देतो आपण. फॉस्फरस वेलीमध्ये त्वरित पुढच्या 3-4 दिवसामध्ये वेली त्या ठिकाणी ऑब्झर्व करते, अपटेक करते आणि फॉस्फरस वेलीत चांगला जर ठासून भरला तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला ममीफिकेशनच्या अडचणी कमी येतात. मण्यामध्ये चांगला गर भरतो, चांगली शुगर मिळते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये
शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस पूर्णपणे मण्यात पाणी येतं आणि शेवटचा आपण एक 10 ppm GA स्प्रे करतो एखाद्या स्टिम्युलंट बरोबर आणि त्यानंतर 3-4 दिवसांनी जी स्लरी द्यायची ती खूप महत्वाची. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 10 ते 15 किलो SOP सल्फेट ऑफ पोटॅश 4 किलो गूळ आणि 25 किलो पर्यंत त्या ठिकाणी सरकी पेंटचा वापर तुम्ही व्यवस्थितरित्या जर भिजून घेतलं 3 ते 4 दिवस आणि ती स्लरी जर तुम्ही दिली, या 2 स्लऱ्या खूप महत्वाच्या आहे बेदाणा शेतीमध्ये. इतरही द्राक्ष शेतीमध्ये तितक्याच महत्वाच्या आहे, परंतु बेदाणा शेतीमध्ये ममिफिकेशनचा प्रश्न मी गेल्या 3-4 वर्षापासून कर्नाटक बॉर्डर असेल, अगदी कर्नाटकमध्ये असेल, पंढरपूरचा काही भाग आहे, सोलापूर, अक्कलकोट बऱ्याच ठिकाणी बघितलं आणि खरड छाटणीमधील सूक्ष्म घड निर्मिती जर तुम्ही चांगली केली, त्यावेळेचं पाण्याचं नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित ठेवलं, काडी संख्या व्यवस्थित ठेवली आणि कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवलं तर या अडचणी 100% तुम्हाला येणार नाही. आजचा हा व्हिडिओ पंढरपूर तालुक्यातून पांडुरंगाच्या चरणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा दौऱ्यावर असताना मी प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.